या विवाहामागचा मेन हेतू म्हणजे साधेपणा, हा कमीपणा नाही. हा मेन मोटो जो आहे तो माझा हा आहे की आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा म्हणजे आता लढाई चालू झालेली आहे की श्रेष्ठत्वाची लढाई चालू झाली. किती मोठा मी लग्न जेवढं मोठं करेल तेवढा तो मोठा माणूस आहे ह्या पद्धतीने. मग ते कुठंतरी मला खटखट होतं आणि मी हा मार्ग स्वीकारला. आणि असं नाही की जे मी कोणत्या परंपरेला विरोध करतोय किंवा काय करतोय, जे मला योग्य वाटते ते मी केलेलं आहे. आणि हा जो लग्नाचा खर्च जो आमचा वाचेल ते जे माझे म्हणजे सासरे माझे आमदार आहेत आणि त्यांचा प्रचंड लढा शिक्षकांच्या विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांसाठी चालू आहे. तर त्या शिक्षकांसाठी आम्ही जे ज्यांना पूर्ण लाईफमध्ये पगारच भेटले नाही तसेच ते रिटायर झाले, तर त्यांच्या गरजेनुसार त्यांना आम्ही देणार आहे. किती देणार आहे? तरी असं फिक्स आम्ही व्हॅल्यू काढलेली नव्हती, तरी पण ते लाखामध्ये असेल. आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला 150 रुपये खर्च आलेला आहे. आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करूच मोठं लग्न वगैरे, मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनाअनुदानित शिक्षकांसाठी काम करतायत. म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो, त्यातले अनेक गुरुवर्य असे असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात. मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात, त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात, हे सगळं मी त्यांना बघत आले. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलंय, माझ्या आईनं सांगितलंय, लहानपणापासूनच मला सगळं माहिती आहे. म्हणून मग आम्ही खरं तर असा निर्णय घेतला. आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करतो.